नमस्कार, मी अश्विनी किचन तडकामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली झणझणीत शेवग्याची रस्सा भाजी। ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे, पण खायला तितकीच चविष्ट लागते। चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करू। त्यासाठी मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो, 3 चमचे सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण 2 चमचे, फुटाण्याची डाळ, हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा काळा मसाला। आता आपण शेंगा कट करू। त्यासाठी मी 1 शेंग घेतली। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेंगाच्या साली काढून घ्या। कट केल्यानंतर देखील राहिलेल्या साली आपण हाताने काढू। पूर्ण साली काढू नये, नाहीतर शेंगांचा गाळ होईल। या शेंगा मध्यम आकाराच्या असाव्या, याने भाजीला आणखीनच छान चव येते। आता आपण शेंगा शिजवून घेऊ। कढईत 1 चमचा तेल टाकलं। आता त्यामध्ये शेंगा टाकून घ्याव्या व त्या चांगल्या परतून घ्यायच्या। ह्या शेंगा आधी शिजवून घेतल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि शेंगा चांगल्या परतून घ्या। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून 70 ते 80% शिजवून घेणार आहे। शेंगा शिजून होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। त्यासाठी मी एका कढईमध्ये फुटाण्याची डाळ टाकली। ही डाळ न तेल टाकता चांगली भाजून घ्या। डाळ भाजली की लगेचच खोबरं देखील न तेल टाकता भाजून घेऊ। खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्या। आता आपण कांदा भाजून घेऊ। कांदा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण इथे थोडं तेल टाकून कांदा चांगला परतून घेऊ। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या, याने भाजीला छान चव येते। आता आपल्या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत। वाटण करून घेऊ। त्यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये फुटाण्याची डाळ टाकली। आता आपण कांदा, खोबरं, आलं लसूण याचं सुद्धा वाटण करून घेऊ। हे वाटण झालं की लगेचच आपण टोमॅटोची प्युरी देखील करून घेणार आहे। आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवणार आहे। तेल थोडंसं गरम झालं की लगेचच यात आपण आलं लसूण, कांदा, खोबरं याची पेस्ट टाकून ही छान परतून घेणार आहे। याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या। लगेचच यामध्ये टोमॅटोची प्युरी देखील टाकून हे छान व्यवस्थित परतून घ्या। याला मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ। हे वाटण परतून घेत असताना आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू, यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। आता यामध्ये 2 चमचे काळा मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद हे सुद्धा छान मिक्स करून परतून घेऊ। आता हे सगळं वाटण परत एकदा आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून हे छान शिजवून घेऊ। मसाला आपण जितका छान शिजवतो तितकीच आपली भाजी
मस्त लागते व भाजीला तरीसुद्धा खूप छान येते। आता आपण यामध्ये शिजवलेल्या शेंगा टाकून घेऊ। आता यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेतले। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे भाजीचा रस्सा कमी जास्त करू शकता। शेवग्याच्या शेंगामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो। आता आपण वाटून घेतलेल्या फुटाण्याच्या डाळीला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स केलेलं मिश्रण उकळी आलेल्या भाजीमध्ये टाकावे। यामुळे भाजीला दाटसरपणा खूप छान येतो। तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता, पण या डाळीने भाजीला खूपच छान दाटसरपणा येतो, त्यामुळे मी डाळच वापरते। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, यामुळे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायला तर चविष्टच लागते। बघा आता आपल्या भाजीला किती छान कट आलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आता आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।